देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे। राज्यात महायुती सरकारच्या माध्यमातून गतिमान विकास कामे सुरू आहेत। सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील धामनेर येथे लाखो रुपये विकास निधीतून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। अनेक भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या धामनेर येथील कृष्णा नदीकाठी वसलेल्या श्री गणरायाचं कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी दर्शन घेतले। त्यानंतर विविध विकास कामांच्या शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला। आमदार मनोजदादा घोरपडे यांचे धामनेर गावामध्ये आगमन होताच जीसीबीतून फुलांचा वर्षाव करत फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार स्वागत करण्यात आले। यावेळी आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, पहिल्यापेक्षा आता गावामध्ये माझे समर्थक जास्त वाढले आहेत। गतवर्षी याच देवी उत्सवात भावी आमदार अशा आशयाचे बॅनर झळकावले, त्याचं स्वप्न हे सत्यात उतरले। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे सर्व शक्य झाले। गावाच्या विकास कामासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी यावेळी बोलताना सांगितले। या कार्यक्रमाप्रसंगी रेहमतपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, शिवसेनेचे नेते वासुदेव माने, आनंदराव कनसे, सातारा खरेदी विक्री संघाचे संचालक, माजी पंचायत समिती सदस्य राजेश गाडगे, तुषार जाधव, चंद्रकांत ओवाळ, सरपंच यशवंत ग्रामपंचायत धामनेर, अंकुश देसाई, माजी वाईस चेअरमन धामनेर विकास सेवा सोसायटी यांसह असंख्य महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नारळ फोडलेल्या हातात घ्या सर्वांनी।